अक्षयला आणि पापाला एक विनंती करायची, साठी तर तुम्ही पण आहे त्याच्यामध्ये, शहरातील तुम्ही राजकारणातील प्रमुख आहेत. तुम्ही सगळ्यांनी सांगितले दादा शब्दाचे पक्के होते. दादानी तुम्हाला तिघांना का म्हणतोय, त्यात मी पण आहे. इथं अनेक जण आहेत पहिल्या रांगेमध्ये, काळे साहेब आहेत. मला तुम्हाला एक नम्र विनंती करायची आहे. आज दादा आपल्यात नाहीत, पण आपण जर यातले बरेच जण बारामतीला गेले नसतील, राज्यकर्ता कसा असावा तर हे जर आपण जाऊन पाहिलं तर आपल्याला लाज वाटते. सांगतो, वाटते नाही पापाचे अक्षय आबा. काल मला प्रसंग सांगितला, माझा एक नातेवाईक त्या परिसरातला वारला, त्याला मी भेटायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की भरणे मामा 27 तारखेला संध्याकाळी माझ्या घरी आले होते. 1 तासभर होते, इलेक्शन चालू असल्यामुळं. आणि त्यांनी दादांना फोन लावला, दादा तुमचा मित्र अटॅकने गेलाय. दादा म्हटले मी 2 दिवसांत तुला भेटायला येतो घरी. तर त्यांनी सांगितलं, तुम्हाला प्रसंग सांगतो की दादांचं झाडावर एवढं प्रेम होतं. एकदा आमच्या भागात आले मुलांनी झाडाचा खड्डा कमी केला होता. दादानी स्वतः हातात हे घेऊन खड्डा खोदला. अरे म्हणले खड्डा नसेल खोल तर झाड जगेल कसं, हे तुम्हाला पाहायला मिळेल बारामतीमध्ये. मी तुम्हाला यासाठी म्हणतो बाबासाहेब, राजकारण मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणी फुकट मत द्यायला तयार नाही. तुम्ही सगळ्यांनी पैसे देऊन मत विकत घेतलेली आहेत. तुम्ही कुणाची भीडभाड ठेवू नका. खरोखर तुम्हाला दादांना जर श्रद्धांजली अर्पण करायची आहे तर या शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत, कमीत कमी हे प्रमुख रस्ते तुम्ही बारामतीसारखे करा. कुणाची भीडभाड ठेवू नका. अतिक्रमण हटवा, रस्ते रुंद करा, झाडं लावा. हीच खरी दादांना आपल्याला श्रद्धांजली राहील. तुम्हाला सांगतो, तुम्ही करते शहराचे, तुमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवा. म्हणजे दादा आपल्या कायम आठवणीत राहतील. प्रसंग तुम्ही सगळ्यांनी सांगितले. दादांच्या बद्दल, दादा हा किती मातीशी जोडलेला नेता होता. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एकदा आम्ही लातूरवरनं गाडीत गेलो होतो. कारखान्यापासून गाडी ओढली, त्यावेळेस राजसाहेब देशमुख होते गाडीमध्ये. आणि एक शेतकरी कडब्याच्या पेंड्या बांधत होता. मला म्हणले, संजय इकडे ज्वारीचा पेरा भरपूर आहे का? मी म्हणलं दादा भरपूर ज्वारीचा पेरा आहे. म्हणजे एकरमध्ये किती कडबा होतोय? माझं चुकलं सांगण्यामध्ये. मी म्हणलं दादा होतं तर 900-1000. काय येड्या म्हणले, अरे 500-700 पेंड्या निघत असतील म्हणले. मी सुद्धा कडबा बांधला, हेल चढवला म्हणले ट्रॅक्टरवर. मी बारामतीला दूध घातलंय म्हणले आणि शेणखतानं ट्रॅक्टर भरलेत म्हणले. मी मला काही माहित नाही का तू काही बी बोलतो म्हणले. म्हणजे इतका मातीतला माणूस होता. काल दुसरं उदाहरण सांगायचं झालं, काल आबा होते सोबत, राजसाहेब देशमुख सोबत. त्याने एका मित्राला फोन केला की मला खिलार बैल जोड घ्यायची आहे. बैल दुशेत का चौशेत का जुडलेत ते बघून मला सांग, जे फोटो मला टाक. एवढ्या व्यस्त याच्यामध्ये मातीशी जुळलेला नेता आज आपल्यात राहिला नाही. वेळेच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, योगायोगानं बीडच्या नगर परिषदेमध्ये मला पक्षाचं निरीक्षक म्हणून नेमलं. आबावर माझ्यावर दादांनी जिम्मेदारी टाकली. आम्ही रोज जायचं, 2 दिवस थांबायचं, परत यायचं. एका दिवशी सकाळी मी रात्री 12:30 आलो. आबा गावाकडे गेला. मला दादा सकाळी 9-9:30 फोन आला. दादा म्हटले, संजय कुठे आहेस? दादा मी घरी आहे. त्यांचं बोलणं तुम्हाला माहिती होतं. म्हणजे तुला छक मारायला मी आदेश केले, निरीक्षक केलं का म्हणले. आत्ताच्या आता निघ म्हणले, जाऊन मला योगेशला माझं बोलणं करून दे. साहेब आम्ही दादाच्या
भीतीपोटी बॅगा टाकल्या आणि पुन्हा अंबाजोगाई तोंडचं पाहिलंय. बापाचं तोंड माहिती फक्त तुमच्या एक दिवसाला आलं होतं. कशामुळं? तर त्या माणसाचं एक नैतिक वजन आमच्यावर होतं. एकदा दादा आले बीडला, सकाळी आम्हाला म्हटले 6:30ला मी फित कापणार आहे. आबा म्हणला 6:30 होत असतं का? आम्हाला 5 मिनिट लेट झाला. खोटं सांगत नाही, अशोकराव 6:30ला जाऊन दादाने फित कापली. आम्ही शिवाजी पुतळ्यातून दादा टेस्टवरचे बाहेर पडले, नाश्त्याला आले. आबा त्यांना रात्री म्हटलं होतं वाटतं राशोराबा की दादा उद्या माझा नाश्ता आहे. दत्ता बलम, योगेश क्षीरसागर, मी, दादा आणि आबा आम्ही टेबलवर बसलो. दादा म्हणले ह्याच्यात काय, हे काय, ते काय, चटणी. राशोर म्हणले हे काय. योगेश म्हणला आबा नाश्ता बळीअप्पा गवतेचा आहे. दादा आबाला म्हटले काय लबाडायचं म्हणले तो राजा राजेश्वर तुझा नाश्ता आहे. हो बा. आबा म्हणले दादा मी तुमच्या नाश्त्याचे इतके घर करू का म्हणले. म्हणजे दोघांचे जसे दादा कणकर होते तसे प्रेम एवढे होते. तुम्हाला सांगतो आबा त्यांचं तर इतकं म्हणजे दोघांचं चालायचं. तर मी तुम्हाला या प्रसंगी तुम्हाला हे नाही सांगणार आहे काही गोष्टी. दुसरीकडे तुम्हाला सांगतो नेता मोठा कसा होतो आणि त्या भागाचा विकास कसा होतो तुम्हाला उदाहरण सांगतो. सकाळी भरत गित्ते नावाचा आहे मोठा उद्योजक आहे. भरत गित्तेच्या भावाने मला सकाळी फोन केला. त्याच्या तो फोन रडत होता आज सुद्धा. तो मला एकदा चाकणमध्ये माझ्या भावानं जर्मन आल्यानंतर MIDC मध्ये फॅक्टरी चालू केली. तिथला आमदार दादाच्या अत्यंत जवळचा तो त्याला त्रास द्यायला लागला आणि एका रात्री त्याचा जो 20 लाखाचं अल्युमिनियम चोरून घेऊन गेले काही मंडळी. आणि ही बातमी दादानी पेपरला वाचली आणि दादानी त्या भरतला त्या आमदाराला बोलवून घेतलं आणि स्पष्ट भाषेत विचारलं SP ला फोन करून की खरं काय. ते म्हणले दादा खरंच आहे म्हणलं या माणसाचं 20 लाखाचं अल्युमिनियम चोरून गेले. त्यांनी SP ला सांगितलं याच्यात जर आमदाराचा हात असेल तर या आमदाराने सुद्धा याच्यावर गुन्हा दाखल करा. विचार करा, मला सांगा आज उगाच पुणे आणि बारामती एवढं डेव्हलप झालं नाही. म्हणजे स्वतःच्या आमदाराला अटक करा म्हणणारा नेता आता कुणाला जन्माला यायचा तुम्हाला सांगतो. असा हा आमचा दादा आपल्यात आज राहिला नाही. मी अक्षयनी सांगितलं, साठे साहेबांनी सांगितलं. मी तर दादांकडे गेलो. दादा म्हटलं आमच्या दवाखान्यात 50 वर्ष पूर्ण व्हायले. मला म्हणजे संजय काय करायचंय. मला माझी विनंती एवढीच आहे, माझं वैयक्तिक काही काम करू नका, पण माझं आणि दवाखान्याचं खूप जवळचं नातं आहे. कारण आमच्या दवाखान्यात 4-5 तालुक्यातले लोक इथे येतात. काय करायचं सांग मला, बाकी मला भाषणला देऊ नको. मी मला फक्त तुम्ही मुश्रीफ साहेबाला सांगा हॉस्पिटल संदर्भात काही काम असेल तर संजयला पाठवतो, त्याचं करत जा. साहेब मी खोटं सांगायचं, मी आमदार नसतानाही मला प्रत्येक मिटिंगला सेक्रेटरी असो कमिशनर असो मला मिटिंगला बसवायचे. जवळपास 80 ते 100 कोटी रुपये सिटी स्कॅन मशीन पासून MICU ICU बर्न वॉर्डला असेल प्रत्येकाला जवळपास 100 कोटीच्या आसपास जो निधी आहे तो वेळोवेळी दादांच्या सांगण्यामुळे आज आपल्या हॉस्पिटलला मिळालेला आहे. असा हा आमचा दादा आज आपल्यात राहिलेला नाही. मी जास्त काही सांगत नाही, दुसरा एक प्रसंग सांगतो. जी आबांची इच्छा होती, दत्ताबा आपल्या मार्केटला 5 एकर जागा दिली, शिवाजी महाराजांचा पुतळा तयार आहे. आता आमचं ठरलं होतं की ह्या महिन्यामध्ये दादांना बोलवायचं आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं. ती इच्छा आबाची अपूर्ण राहिलेली आहे. आपण सर्वजण मिळून, अक्षय तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये, राजकारण मी मला सांगितलं राजकारणाचा बाजूला ठेवू आपण, कारण माणसाचं काय करे मला सांगा तुम्ही, क्षणात आहे क्षणात नाही. 3 सेकंदाचा जर वेळ राहिला असता तर दादा आज आपल्यात राहिले असते. फक्त 3 सेकंदाचा वेळ मोजून. म्हणून जे काय त्यांचे अपुरे स्वप्न आहेत ते आपण माईच्या इमानदारीने सांगतो. आपण लय कोदारी जात हलकट असते. तुम्हाला सगळ्या शपथ आहे माझी, त्यांची स्वप्न खरंच साकार करते असतील आपण, बाकी आपलं काय असेल राजकीय सांगतो मी, आपण निवडणुकीत करू काय करायचं ते एकूण विरोधात,
पण मी सांगितल्याप्रमाणे पैसा जो येणार आहे त्या पैशाचा चांगला वापर करू, सगळे एकत्र राहू आणि मी सांगितल्याप्रमाणे या शहरातले जे काय रस्ते आहेत, 82 रस्ता बाबासेठ 82 मधला रस्ता आहे, तिथं जॉगिंग ट्रॅक करा, तिथं झाडं लावा सेंटरला अक्षय. आणि दादांचं स्वप्न जे आहे त्यांचं नाव त्याच्यातच आहे आपलं. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो की दादांच्या विचाराचा वारसा शाहू फुले आंबेडकर अनेक जणांनी उल्लेख केला. माझ्या मित्रांनी लिहिलंय यशवंत वेलीचे शेवटचे फूल गळून पडले. निमित्ताला विमान फांदी झाली आणि अपघात वैशाखाच्या वनव्याने महाराष्ट्राचे मन होरपळले. 28च्या पहाटेच्या स्वप्नाची 30च्या सकाळी राग झाली. इप्सिते संकल्प काळवंडली, वृक्ष मोडून पडला आणि महाराष्ट्र बोडगा झाला. विद्यापीठांच्या अंगणात अश्रूंचा सडा सांडला. पुरी हुंदके घेऊन डबडबलेल्या डोळ्यात निरोवानी तितकीच भयान खंत होती, आता कोण. मी या प्रसंगी अजितदादांना माझ्या दौंड परिवाराच्या वतीनं मला बोलवत नाही. भगवाई बातमी पाहिली आज, तिसऱ्या दिवशी दादांची राख सावडली. सुमित्रा वहिनींनी दादांची राख झाडाच्या बुडाला घातली. झाडावर प्रेम करणारा आमचा दादा आज आपल्यात नाही. आमचा राष्ट्रवादी परिवार आपण सर्वजण आज पोरके झालेलो आहोत. या दादाच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच आई योगेश्वरी चरणी प्रार्थना करतो. थांबतो.